शमी, काय काय नाही. अशी का उभी आहेस? अरे नाही येते. नाही येते ना, मगापासून या कुशीवरून त्या कुशीवर वळते, झोप काही येत नाहीये मला. हे बघ, असं करू नकोस, बराच उशीर झालाय. जागरण बरं नाही. चल. अरे अभि, आता झोप येत नाही तर उगाच पडून काय करू मी? बरं, मी थापटतो तुला, मग चालेल? अशी पटकन झोप येईल तुला. ओके? अभि नको ना, जाऊ दे, मी थांबते आपली इथे. अगं, तुझ्या लक्षात येतंय का, तू झोपत नाहीये म्हणजे आपल्या बाळाला सुद्धा झोप येत नाही का रे? बघ, तुझी आई ऐकत नाही अजिबात. चल अभि. चल. अरे ऐक तरी तू. ये लवकर ये. अभि, मी काम करतो, मी तुला एक छानशी गोष्ट सांगतो. ओके? म्हणजे मग तुला छान झोप येईल. एक ना हटपट नगर असतं, त्या नगरामध्ये एक गोड लाघवी अगदी तुझ्यासारखी राजकुमारी राहत असते. ओके? पण एवढ्या गोड राजकुमारीचा प्रॉब्लेम असा असतो की तिला झोपच लागत नाही. अरे बापरे, मग खूप उपचार केले जातात, मंत्रतंत्र केले जातात, पण राजकुमारीला काही झोप येत नाही. आता काय करायचं? तिचा प्रॉब्लेम तर सुटत नाही. मग एक दिवशी एका दूरच्या देशामधून एक राजकुमार आपल्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर येतो, तबडक 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 करत, आणि तो राजकुमारीला पटकन तिच्या झोपेच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन देतो. मग काय, राजकुमारीचा प्रॉब्लेम सॉल्व. तिला रोज रात्रीची झोप यायला लागते. पण तो काय सोल्युशन देतो माहितीये? तो तिला देतो एक जादूची झप्पी. आमच्या राजकुमारीला पाहिजे का जादूची झप्पी? माझ्या पोटचा गोळा आहेस. आय रिअली लव्ह यू जय. माझा खूप जीव आहे रे तुझ्यावर, अपेक्षित पेक्षा जास्त, सगळ्यांपेक्षा जास्त. सँडी चांगली मॉम आहे की नाही मला माहिती नाही, पण ती माणूस चांगली नाही आहे. शी इज अ बॅड पर्सन. आणि हे मी लवकरच प्रूव्ह करेन. मॉम, काय झालं? तू बोलत का नाही? मॉम 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 बोल ना माझ्या. मॉम, काय झालं तुला? मॉम काय झालं? मॉम 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 जय प्रभू. काय म्हणता? कसं वाटतंय आता?
बरोबर नाही वाटतंय ना? त्रास होतोय, त्रास. तेव्हा त्रास नाही झाला का ज्यावेळेस तू दुसऱ्यांना त्रास देत होतास, आशूचा छळ करत होतास, त्या अभिजित आणि शमिकाच्या प्रेमाच्या मध्ये येत होतास, तुझ्या मॉमला सतवत होतास, तेव्हा त्रास नाही झाला का? हा? अरे आठव आठव, आपण केलेली सगळी पाप आठवा. जय प्रभू. काय केलं? जय प्रभू. एन्जॉय. मी खूप त्रास दिला मग तुला. मी आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने इथे स्टेजवर हे कबूल करू इच्छितो, हे मान्य करू इच्छितो की रिया, आय रिअली लव्ह यू. रिया, काय झालं? मूड का डाऊन आहे तुझा? नाही, काही नाही. काय ग, चंदूचा विचार करतेस ना? नाही, मी का चंदूचा विचार करू? मी नाही करत आहे त्याचा विचार. रिया, मी तुला लहानपणापासून ओळखते. तू चंदूचाच विचार करतेस. करतेय मी त्याचा विचार, पण तो किती मूर्ख आहे ग. त्याने मला असं सगळ्यांसमोर कशाला प्रपोज केलं? ओके, म्हणजे त्याने तुला पब्लिकली प्रपोज केलं म्हणून तुला राग आलाय. एकट्यात विचारलं असतं तर मान्य केलं असतं. आशुदी, आय डोंट नो. मला खरंच त्या मुलाच्या बाबतीत काहीही कळत नाही. तो असं कसं अचानक मला प्रपोज करू शकतो ग? तुला माहितीये, आम्ही दोघं मिळून असं कधीही नीट सरळ साधं कधीच बोललेलं मला आठवत नाहीये. आणि तो मुलगा मला असं डायरेक्ट प्रपोज. अश्वती, मला काय चाललंय ना हे मला नाही कळतंय. मी काय करू ग? रिया, रिया, मला एक सांग, तुझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात गेलेल्या किती रिलेशन्स मध्ये खरं प्रेम होतं? रिया, खरं प्रेम जितकं सुंदर असतं ना, तितकंच विचित्र असतं. आणि त्यात जे काही विचित्र असतं ना, तेच सुंदर असतं. खरं प्रेम ओळखणं ही फार मोठी गोष्ट असते रिया. आणि जेव्हा ते तुमच्या नशिबी येतं, तेव्हा त्याला प्रेमाने स्वीकारून त्याला जपायला हवं, अगदी जीवापाड. नाही अश्वती, माझा ना प्रेम या गोष्टीवरचा विश्वासच उडालाय. मला नाही वाटत प्रेम कधी खरं असतं असं. माझ्या आयुष्यात आजपर्यंत जितकी मुलं येऊन गेली ना, त्या सगळ्यांनी मला चीट केलंय, सगळ्यांनी डिच केलं मला. त्यामुळे ना प्रेमावरचा विश्वासच उडालाय माझा. मला नाही करायचंय प्रेम बिम काही, खरंच नाही करायचंय मला. मान्य आहे मला की ह्यापूर्वी तुला खरं प्रेम कधी मिळालं नाही, पण ते कधीच मिळणार नाही तसं नाहीये. कदाचित
चंदूच तो मुलगा आहे जो तुझ्यावर खरं प्रेम करू शकेल? आणि कदाचित तू सुद्धा? हो रिया, तू ज्या प्रेमाची आतुरता बघतेस ते हेच असावं हे आता तुला ओळखायचंय. आय विल ट्राय. अश्वती, अगं तुझ्या डोळ्यात पाणी? काय झालं मला सांगशील का? काय झालं? तू काय रडतीयस? रिया, मी तुला हे सगळं सांगते खरं, पण माझ्याच बाबतीत सगळं उलट घडलं नाही. मी जयवर इतका विश्वास ठेवला, इतकं प्रेम केलं, त्याच्यासाठी जीव द्यायचा पण प्रयत्न केला, पण त्याच्याकडून मला कधीच प्रेम मिळालं नाही, कधीच नाही. बहुतेक माझंच प्रेम खरं नव्हतं. असं नको बोलूस आणि अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. चल प्लीज प्लीज रडू नकोस. डोळे पुस आधी. बघ ना, आपल्या दोघींच्याही आयुष्यातली लव्ह रिलेशन्स थोड्याफार फरकाने सेमच होती नाही का? कधी मिळालंच नाही खरं प्रेम. तुला अजून एक गोष्ट सांगू? आपण दोघी किती दिवसांनी आज खूप मनमोकळेपणाने बोलतोय, हो ना? हो रिया, मलाही खूप बरं वाटतंय. आय एम फीलिंग रिअली गुड. मला खरंच खूप बरं वाटतंय अश्वती. थँक्यू. आय होप की सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. यू डोंट वरी. हा, खरंच सगळं नीट व्हायला पाहिजे ग. आणि तू पण अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी आहे तुझ्यासोबत. आजी, आय एम सॉरी. प्लीज मला माफ कर. मी खरंच खूप चुकलो. मी खूप त्रास दिला तुम्हा सगळ्यांना. मला कळत नव्हतं का मी वाहवत जात होतो. माफ कर प्लीज. आता शाण्यासारखा वाग. तुझी चूक तुला कळली ना, बस झालं. आपलं कोण परक कोण ओळखायला शिक. अजून खूप आयुष्य पडलंय. असं रडू नको बाळा, रडू नकोस. मामी, I'm extremely sorry. तू माझ्यावर अभिपेक्षाही खूप जास्त प्रेम केलं आणि मी
मी तुला काय दिलं? फक्त त्रास दिला. काय काय नाही ना ते बोललो. कसं वागत होतो मी. आपली माणसं कोण आणि परकी कोण यातला फरकच कळत नव्हता मला. इतका वाया गेलो की मामा तुझ्या धाकाचाही काही परिणाम होईना माझ्यावर. मला मला प्लीज तुम्ही माफ करा. मी खरंच खूप मनापासून माफी मागतो. तुला जर माफी मागायचीच असेल तर तू आमची माफी मागू नकोस. तू माझ्या बहिणीची नीनाची माफी माग, जिथे कुठे असेल तिथे. या तुझ्या वागण्याने आम्ही तुला खूप सांभाळायचा प्रयत्न केला रे. आमच्या परीने खूप सांभाळायचा प्रयत्न केला, पण तिचा जीव शेवटपर्यंत तुझ्यात अडकला होता. तेव्हा आमची माफी मागू नकोस, तू तुझ्या आईची माफी माग. मला माफ कर मॉम. मी नाही तुझा चांगला मुलगा होऊ शकलो. मॉम तू नेहमी म्हणायची ना की अभिकडनं शिक. आय एम सॉरी मी मला नाही जमलं अभिसारखं व्हायला. तुझ्या आपल्या माणसांना मी किती त्रास दिला ग मामा. मी खरंच कान पकडून माफी मागतो. मला माफ करा प्लीज. प्लीज माफ करा.